राम राम मित्र हो. तर पहा, काल आमच्याकडे भरपूर प्रमाणात पाऊस आला. तर चला म्हटलं जाऊ आज आपल्या शेतात काय आहे तर किती कुठं नाल्या वगैरे काही फुटल्या काय तर पाहासाठी. ही आपली कपाशी, हे तूर, ही कपाशी. तर अशी आहे आपली कपाशी पहा. आताच 4-8 दिवसापूर्वी निंदन केलं आणि फवारा मारला. डुकरं, रुई, हरिण, वानरं या सर्वापासून तर शेतकऱ्याला पिकाचं रक्षण करावंच लागते. पण यावर्षी पाऊस एवढा शेतकऱ्यावर कोपून राहिला. असा प्रत्येक दिवस 1.5 महिना झाला का पावसाने सततधार लावली. त्याच्यामुळं पिकाचं अतोनात नुकसान होत आहे. आमच्या इकडे नाही होत आहे, परंतु इतर काही भागात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान होत आहे. आमच्या इकडची जमीन ही उतारपाट्याची असल्यामुळे आमच्या इकडे दररोज किती पाऊस आला तरी काही होत नाही. आमच्या खास करून आमच्या गावातल्या शेताला आजूबाजूला जी काही मुरमाड जमीन आहे, प्लेन जमीन आहे, तिथे पावसाचा प्रभाव पडतो. पण आमच्या गावावर किती पाऊस आला, आमच्या गावातल्या शेतीवर किती पाऊस आला, कारण की उतारपाट्याची जमीन असल्यामुळे सर्व पाणी हे बाहेर वाहून जाते. परंतु पिकाला उन्हाची आता सक्त गरज आहे. कारण की लगातार जर पाणीच पाणी राहिलं तर पिकाला जे काही अन्नद्रव्य पाहिजे, जे काही उन्हाच्या मार्फत अन्नद्रव्य आपले जे कपाशी आहे किंवा इतर कोणतंही पीक आहे जे तयार करते, ते तयार करू नाही शकत. कारण की ऊन हा एकमेव घटक कोणत्याही पिकाला आवश्यक आहे. कारण की ऊन नसन तर पिकाची जी वाढ व्हायला पाहिजे, जे ग्रोथ व्हायला पाहिजे, ते होत नाही. जसंच माणसानं नुसतं जर वरण भात दररोज खाल्लं तर त्याला काही सूट होणार नाही, तसंच पिकाला दररोज पाणीच पाणी मिळालं तर त्यालाही काही सहन होणार नाही. म्हणून आजच्या कंडिशनमध्ये पिकाला उन्हाची अति प्रमाणात गरज आहे. पण गेल्या 1.5 महिन्यापासून ऊन काही पडेना. असो, निसर्ग आहे, काही कोणी करू शकत नाही. कोणाच्या काही हाती ते सूत्र आहे नाही. पण हे आपलं शेत आणि ही आपली कपाशी पाण्यामुळे जरासा आता पावसाचा उघाड पाहिजे, पण ते काही आता आपल्या हाती आहे नाही. आपलं काम आपण करत राहायचं जे काही आहे. बस, धन्यवाद. जय जवान जय किसान.